सगळ्या माझ्या पत्रकार बांधवांना, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया सगळ्यांना माझं नमस्कार. जय श्रीराम. मागच्या आपण बऱ्याच दिवसापासून पाहत असाल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2026 पूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय झालेली आहे. आणि ही चर्चा का होते, कुणामुळे होते, हे आपण सगळ्यांनी आपल्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्राला दाखवलेलं आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या 2017च्या निवडणुकीमध्ये महानगरपालिकेच्या पूर्ण बहुमताचं भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आले. त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं पिंपरी चिंचवड शहराच्या विकासाला गती देण्याचं काम आम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी केलं. स्वर्गीय लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या नेतृत्वात त्यावेळी सत्ता आली. आमचे नेते आदरणीय राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ, त्यांचं मार्गदर्शन, राज्याच्या सगळ्या नेत्यांचं मार्गदर्शन, केंद्रातल्या सर्व नेत्यांचं मार्गदर्शन, केंद्रातनं आदरणीय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात सर्वसामान्य माणसांसाठी चालू केलेल्या योजना, राज्यामधल्या देवाभाऊच्या नेतृत्वात चालू केलेल्या योजना, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही शहरातील सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू समजून केलेल्या योजना, या सगळ्यांचा आम्ही मागच्या 2017 ते 22 आणि मध्ये 4 वर्ष प्रशासनाची असं आम्ही निवडणुकीमध्ये मागच्या 15-20 दिवसापासून, महिन्यापासून याच आधारावर आम्ही निवडणुकीला सामोरं जातो. आता आरोप प्रत्येक करत जण सुरुवात म्हणजे आरोप तर सगळेच लोक करत असतात. तुम्ही सगळेजण मला माझा राजकीय प्रवास पूर्ण पाहताय, नगरसेवकापासून तर आत्तापर्यंत. माझ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये मी कधीच कुठल्याही आरोपाचं खंडन केलं, म्हणजे त्या आरोपांना मी उत्तर दिलं नाही किंवा कुणावर जाणून बुजून आरोपही केले नाही किंवा कोण बदनाम होईल अशा संदर्भातली माझी भूमिका कधीच नाही. एखाद्याला राजकीय आपलं स्वतःचं राजकारणामध्ये राजकीय प्रवास करत असताना, सामाजिक जीवनात प्रवास करत असताना तो असंख्य कामं जनसेवेची करत असतो आणि ती करत करत तो मोठा होत असतो. अशा माध्यमातून लोक त्याला स्वीकारतात. आणि मग लोक स्वीकारत असताना ज्यावेळेस एखादा माणूस एखादा व्यक्ती कुणाच्याही संदर्भात खोटे आरोप, बदनामी न करता जर पुढे जात असेल तर साहजिक त्याच्या विरुद्ध आरोप हे काही लोकांना करावं लागतात. कारण त्यांना वाटतं की हा माणसाच्या म्हणजे समोर, म्हणजे जसं माझ्यावर आरोप होतात किंवा लोकांची कामं करून पिंपरी चिंचवड शहर डोळ्यासमोर ठेवून काम करतोय, विकास आराखडा ठेवून त्या अनुषंगानं कामं करतोय, तर त्याला थोडंसं थांबवण्यासाठी त्याला बदनाम केलं पाहिजे. सांगायला तर विशेष असं वाटतं की ही जी चर्चा आहे ही आता फक्त पिंपरी चिंचवड शहरापुरती मर्यादित नाही राहिली. पिंपरी चिंचवड शहरात महाराष्ट्राचा दादा आणि गल्लीबोळातला दादा अशा प्रकारची ही लढाई म्हणजे त्यांनी निर्माण केली महाराष्ट्रात. मी तर कधी त्यांना म्हणलंच नाही आपण गल्लीबोळातले दादा आहेत, आपण महाराष्ट्राचे दादा आहेत अशा अनुषंगानेच आम्ही कायम त्यांच्याकडे पाहतो. ठीक आहे, मी गल्लीबोळातला दादा असलो तरी मी गल्लीबोळातल्या लोकांच्या समस्या ओळखतो. गल्लीबोळातल्या अडचणी लोकांना कशा पद्धतीने त्यांना सोडवायच्या याच्या संदर्भामध्ये मला पूर्णपणे त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये राहत असल्यामुळे त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे ज्ञान आहे. गावगाड्यात काम करत असल्यापासून तर आत्तापर्यंत एखाद्या सार्वजनिक गणपती मंडळाचा अध्यक्ष ते आमदार, हा प्रवास जो माझा आहे हा कार्यकर्त्यांपासून तयार झालेला प्रवास आहे. त्यामुळं मी या प्रवासामध्ये कधीच स्वतःला कुठल्याही पदावर गेलो तरी मी काहीतरी मोठं अचीव केलं किंवा मोठ्या पदावर गेलोय असा आविर्भावात मी आज पण नसतो. तुम्ही माझ्या बरोबर राहणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांना विचारू शकता. एकंदरीत पिंपरी चिंचवड शहरामध्ये आता ही महानगरपालिकेची निवडणूक आता शेवटच्या टप्प्यात आहे. संध्याकाळपासून आचारसंहिता चालू होईल, परवा मतदान होईल, पण आरोप करायचे काय अजून थांबत नाही. मी काल एक जाहीरनामा काही लोकांनी प्रसिद्ध केला. 7 मुद्दे त्याच्यामुळे दिले होते. नळाद्वारे रोज पाणी आणणे आणि नदी पुनर्जनन व पुनर्जीवन हा पहिला मुद्दा होता. तर नळाद्वारेच पाणी आपण पिंपरी चिंचवड शहराला देतो. सगळ्या शहरामध्ये 24/7 पाणी आणण्याचा संकल्प कुणाचा होता त्याच्यावर आम्ही काम करतो.
आणि आज त्याच्यात बऱ्यापैकी आम्हाला 24/7च्या संदर्भामध्ये आम्ही बऱ्यापैकी पुढे गेलो. त्यानंतर या शहराला दुसरा जलस्रोत नव्हता. आत्तापर्यंत पवना धरणावर आपण सगळेजण अवलंबून होतो. तर भामा, आसखेड आणि आंध्राचं पाणी या शहराला मिळावं याच्यावर आम्ही काम केलं आणि बऱ्यापैकी 100 MLT आणल्या, अजून 168 MLT आणि थेट आम्ही या धरणातनं पाणी आणण्यासंदर्भातला प्रकल्प चालू आहे. आमचा प्रोजेक्ट चालू आहे, तो लवकरच पूर्ण होईल. मग माझा त्याच्यामध्ये असा प्रश्न होतो की मग पवना जलवाहिनी का बंद पडली, पण मग पवना जलवाहिनीच्या संदर्भामध्ये का नाही आपण व्यक्त केलं मत. एक मला किस्सा आठवतो. या महाराष्ट्राचा कणा जो आहे शेतकरी, या शेतकऱ्यांचा एक प्रतिनिधी आझाद मैदानावर का म्हणजे कुठेतरी उपोषणाला बसला होता. पाणी शेतीसाठी नाही, पाणी शेतीसाठी नाही म्हणून त्या ठिकाणी ते आंदोलन करत होता. आणि त्यावेळेस याच महाराष्ट्राच्या दादांनी त्याला असं उत्तर दिलं, धरणात पाणी नाही तर काय करू, तिथं हे करू का. ते मी बोललो नाही पाहिजे, पण ते करू का. तसं आम्ही नाही बोललो आमच्या शहरातल्या लोकांना. आम्ही काय बोललो, धरण एक आपल्यावर अवलंबून आहे. कदाचित जर उद्या पवना धरणाच्या त्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस नाही पडला तर आपल्याला दुसरं स्रोत आणावं लागेल, दुसरं स्रोत तयार करावं लागेल. पण त्याच्याकरता आम्ही काय केलं, आदरणीय देवेंद्रजींच्या बरोबर त्यावेळेचे आदरणीय जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्याबरोबर आम्ही चर्चा केली आणि भामा, आसखेड आणि आंध्राचं पाणी आम्ही 268 MLT फक्त आणि फक्त भोसरी मतदारसंघासाठी आम्ही मंजूर करून घेतलं. आम्ही आमच्या लोकांना असं म्हटलं नाही धरणात पाणी नाही तर आम्ही काय करू. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, एक दिवसाड पाणी हे कधी चालू झालं, 2012ला. त्यावेळेस पालकमंत्री कोण होतं, त्यावेळेस या राज्याचं उपमुख्यमंत्री कोण होतं, त्यावेळेस राज्यात सरकार कुणाचं होतं. ज्यावेळेस शहराचा हा सगळा आपण पाण्याच्या संदर्भामध्ये जो मुद्दा घेतला, त्या पाण्याच्या संदर्भात मुद्दा घेताना 2014च्या आधी शक्य होतं ना करणं सगळं आपल्याला, पण आपण केलं नाही. तो एक मुद्दा त्यांनी त्यात घेतला. मला खोलवर नाही, आम्ही त्याच्यावर काम केलं ना. भामा, आसखेडचं पाणी आणलं, आंध्राचं पाणी, भामा, आसखेड आंध्राचं पाणी आणलं. आम्ही 24/7वर काम करतो. आम्ही जलकुंभ बांधले. आम्ही शहरामध्ये जेवढं पण काय करता येईल पाण्याच्या संदर्भामध्ये ते आम्ही त्या निमित्तानं केलेलं आहे. नदीचं पुनर्जीवन करत असताना देहू आणि आळंदीच्या हा परिसर आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानं पुढील झालेली ही नदी त्रिवेणी संगम होतो. त्या ठिकाणी हे वडूसारखं गाव, तुळापूरसारखं गाव, या नद्यांचा जर आपण पुनरुज्जीवनचा विषय करताय तर मग आम्ही मागच्या आता याच्यामध्ये आदरणीय देवेंद्र भाऊंनी नमामि इंद्रायणीच्या माध्यमातून इंद्रायणी सुधारच्या एक आम्ही मोठं काम चालू केलं. इंद्रायणी सुधारण्याच्या संदर्भात पवना नदीचं आम्ही DPR तयार करून त्याच्यावर काम केलं, चालू केलं. याच्या आधी नद्या नव्हत्या का, होत्या नद्या, पण त्याच्याकडे जाणून दुर्लक्ष केलं जायचं आणि ते दुर्लक्ष केल्यामुळं ह्या समस्या वाढत गेल्या. आता त्यांच्यात मला असं म्हणायचं की आम्ही जे केले, त्यांच्या ज्या साथ ज्या त्यांनी जाहीरपणे जे साथ हे केलेत त्याच्यावर मी सांगतो मी 5 वर्षात काय केलं. हे करण्याची संधी सगळ्यांना होती, पण त्यांना ते जमलं नाही. आम्ही त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा त्या ठिकाणी काम केलं. त्याचबरोबर ट्रॅफिक मुक्त आणि खड्डेमुक्त PCMC. आता हे तर एक एवढं म्हणजे फार मोठं हेच आहे. जर ट्रॅफिक मुक्त करायचं होतं तर आपण दूरदृष्टी असली पाहिजे. ट्रॅफिक मुक्त शहर करायचं असेल तर शहराची वाढती पुढल्या 25-30 वर्षाची लोकसंख्या काय असेल आणि त्या लोकसंख्येच्या आधारावर वाहनांची संख्या वाढेल, लोकांची संख्या वाढेल. लोकांना येण्या जाण्यासाठी आपल्याला चांगल्या इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी रोडच्या माध्यमातून द्यावं लागेल. हा विचार 25-30 वर्षापूर्वी करायला पाहिजे होता, पण तो झाला नाही. पण आम्ही त्याच्या पुढं या 2017 नंतर आम्ही खरा जो DP समाविष्ट गावांचा होता त्या DPवर काम केलं आणि DP 1997ला ही गावं समाविष्ट झाली आणि ती 2097 पासून 2017पर्यंत 1997 ते 2017पर्यंत ही गावं या विकास आराखड्यामध्ये कुठल्याही प्रकारची डेव्हलपमेंट न केल्यामुळे या विकास आराखड्यावर त्यामुळे ती वंचित राहिली. आणि ट्रॅफिकची समस्या वाढत असताना आम्ही ट्रॅफिकच्या संदर्भामध्ये पुन्हा आळंदी रस्ता करण्याची भूमिका घेतली. चरवली समाविष्ट गावांमध्ये जे पण DP मधले रस्ते ते करण्याची भूमिका घेतली. 2017च्या आधीची तिथली परिस्थिती पण 2017 नंतरची परिस्थिती बऱ्यापैकी तुम्हाला त्यामध्ये पिंपरी चिंचवड शहरातल्या त्या नागरिकांना, त्या भूमिपुत्रांना तिथल्या तोच फरक दिसतोय आणि तिथे जागेवर गेलो दिसतोय. आणि कदाचित आपण कधी कधी आम्हाला असं वाटतं ज्यावेळेस माझ्यावर आरोप करणारी लोक त्या रस्त्याने जात असताना त्यांनी जर आपल्या शेजारी जो माणूस आपल्याला या संदर्भातली त्या गावातली माहिती देत असेल तर त्याला विचारावा हा रस्ता कसा झाला, चरोली फाट्यापासून वागेश्वर मंदिरापर्यंतचा रस्ता कसा झाला गावापर्यंतचा. त्या रस्त्याने जाताना विचारलं असतं तर चाललं असतं. आळंदीपासून पुण्याला जाताना विचारलं असतं तर तुम्हाला कळालं असतं.
जर त्रिवेणीनगरचा जो कनेक्टिव्हिटी आहे, त्रिवेणीनगरची जी कनेक्टिव्हिटी आहे, एवढे वर्ष प्रलंबित का राहिली, ती आत्ता आपण कसं सहजपणे निगडीला भक्तिशक्ती चौकात जातो हे आपल्याला सांगता येईल. पण ते विचारलं पाहिजे कोणाला तरी. आणि हे जर जाणून घ्यायचं असेल तर मला असं वाटतं की त्या रोडनी एकटं फिरावं लागेल. मागचा इतिहास आपल्याला माहिती पाहिजे. त्रिवेणीनगरचा तर सगळ्यांना माहिती आहे, समाविष्ट गावांचा सगळ्यांना माहिती आहे. आपल्याला कोण सांगतो म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा आपण जे केलंय ते मांडलं पाहिजे, आणि तेच मी मांडण्यासाठी आपल्या संग आज बोलतो. त्याच्यानंतर दुसरा विषय आहे स्वच्छता अभियान आणि भारतात प्रथम स्थान होतं असं काहीतरी आणणार, असं काहीतरी विषय होता. स्वच्छ भारत अभियान याच्यामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीनं वरिष्ठ नेते जे आमचे आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत आम्ही सगळीच लोक याच्यावर काम करतोय. शहर स्वच्छ होत असताना शहरातला कचरा, त्या कचऱ्याची विल्हेवाट होणं याच्यावर सुद्धा आम्ही मार्ग काढतो. हे पहा डीपी आमच्या माझ्या भोसरी मतदारसंघामध्ये ज्या दिवसापासून कचरा टेपो झाला त्या दिवसापासून आम्ही जोपर्यंत पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी जोपर्यंत येत नाही सत्तेत तोपर्यंत हा कचरा डंप केला जायचा. डंप करण्याशिवाय दुसरं काहीच नव्हतं. आणि तो डम्पिंगमुळं त्या आजूबाजूला जेवढी पण लोक राहतात, सर्वसामान्य परिवार असतील, जे ऑथोराईज बिल्डिंग होत्या ज्याला मान्यता पिंपरी चिंचवड महापालिकेने दिली होती, त्या सगळ्या बिल्डिंग या अनऑथोराईज ठरल्या गेल्या होत्या बफर झोन डिक्लेअर केल्यामुळे. मग त्यामुळे लोकांना सगळ्यांना जवळजवळ मला वाटतं 3,000 परिवार असतील, त्या 3,000 परिवारावरती टांगती तलवार होती. तर तो बफर झोन काढण्यासंदर्भातला निर्णय आम्ही राज्य सरकारकडे, मी स्वतः मागणी केली, ती राज्य सरकारने मान्य केली. त्यावेळेस पण देवाभाऊ मुख्यमंत्री होते, त्यांनी मान्य केली. तो बफर झोन कमी केला. बफर झोन कमी करण्यासंदर्भात आम्हाला काहीतरी सूचना राज्य सरकारने केल्या की कचऱ्याच्या या संदर्भामध्ये आपण थोडेसे नियमामध्ये ते कचऱ्याच्यावर प्रक्रिया करावी, अशा संदर्भातली झाडे लावणं किंवा पर्यावरणाचं हे होणार नाही याच्या संदर्भामध्ये आम्हाला सूचना केल्या. त्याच्याच आधारावर आम्ही तिथं वेस्ट टू एनर्जी चालू केला, बायोमायनिंग, बायोगॅस. बायोमायनिंगमुळं हे तर आता नवीन अजेंडामध्ये दिसते, पण बायोमायनिंग ॲक्च्युली आम्ही चालू केले, त्याच्यावर काम चालू केले. कचरा विल्हेवाट होतोय, जो डम्पिंग केलेला कचरा आहे तो संपतोय, नष्ट होतोय, ती जागा मोकळी होणार आहे. त्याचबरोबर वेस्ट टू एनर्जी भारतातला सगळ्यात यशस्वी प्रकल्प कुठला असेल तर कचऱ्यापासून वीज निर्मिती करणं. या प्रकल्पाचं उद्घाटन आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलं. याचा अभिमान आपल्या सगळ्यांना असला पाहिजे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे पण प्रकल्प आपण केले ते दूरदृष्टी ठेवून केले. आज रोजचा कचरा आपल्याला 1,000 टन जमा होतो. 1,000 टन कचरा जमा होत असताना तो कचरा काय फक्त डम्पिंग करायचा का, त्याच्यावर काहीतरी प्रक्रिया केली पाहिजे. या अनुषंगाने आम्ही तिथं वेस्ट टू एनर्जी प्रकल्प, बायोमायनिंग, जुने मागचा डम्पिंग केलेला जो यांच्या सत्ताकाळात डम्पिंग झालेला कचरा आहे तो बायोमायनिंग, बायोगॅसच्या माध्यमातून आम्ही संपवतोय. अशा प्रकारचं त्या ठिकाणी आम्ही काम केलेलं आहे मागच्या 7 वर्षामध्ये. आरोग्य सेवा निर्मिती करत असताना मला असं वाटतं की प्राध्यापक रामकृष्ण मोरेंनी ज्यावेळेस इथले तर ते स्थानिक भूमिपुत्र होते, त्या इथं नेतृत्व करत होते, त्यांनी ज्यावेळेस YCM हॉस्पिटल बांधलं त्यावेळेस त्याला पांढऱ्या हत्तीमधून संबोधणारे कोण होते, त्याला पांढऱ्या हत्ती म्हणत होते. ज्यावेळेस ते सुरू झालं त्यावेळेस त्या हॉस्पिटलची व्यवस्था किती होती बेडची, 250-300 बेडची हॉस्पिटलची याची बेडची व्यवस्था होती. त्याच्यानंतर कायम सत्ताकाळ तुम्ही पाहिला असेल, YCM म्हणजे सर्वसामान्य लोकांना त्या ठिकाणी उपचार मिळू शकतात, त्यांच्या आजारावर मार्ग काढू शकतात, अशा प्रकारचं ते हॉस्पिटल आहे. त्याचीच आम्ही त्याच हॉस्पिटलचं, ज्यांना हे पांढरा हत्ती म्हणत होते त्याच हॉस्पिटलचा अनेक गरजवंत लोकांनी त्यांना फायदा झाला, त्या हॉस्पिटलचा फायदा झाला. त्याचबरोबर आम्ही त्या ठिकाणी त्या हॉस्पिटलची बेडची कॅपॅसिटी वाढवली. त्याचबरोबर आम्ही तिथं पॅरामेडिकल कॉलेज असेल, मेडिकल कॉलेज असेल, वेगवेगळे कोर्सेस तिथं चालू केले. आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला आपले डॉक्टर उपलब्ध होतील, आपल्याला सोयी उपलब्ध होतील, याच्यासाठी आम्ही YCMचं काम चालू केलं. कॅन्सरचं हॉस्पिटल निर्माण करण्याचा पहिला निर्णय हा पिंपरी चिंचवड महापालिकेने महाराष्ट्रात घेतला आहे की कॅन्सरसारखं हॉस्पिटल आम्ही तयार करतो. त्याचं काम चालू आहे. 850 बेडचं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल भोसरीमध्ये चालू होते. पिंपरी चिंचवड शहरातले सगळे हॉस्पिटल तुम्ही जाऊन पहा, एकदम म्हणजे तुम्हाला तिथे गेल्यानंतर हॉस्पिटलच्या सगळ्या सुविधा पाहून तुम्हालाही त्या ठिकाणी समाधान वाटेल. म्हणजे आलेल्या पेशंटचा पूर्णपणे उपचार त्या ठिकाणी, अशा संदर्भातली भूमिका आम्ही तिथे घेतली. कोविडच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल, सगळ्या ठिकाणी आपण आपल्या लोकांना बेड देण्यामध्ये, त्यांना बऱ्यापैकी काम देण्यामध्ये, म्हणजे तिथं ऑक्सिजन बेड किंवा अनेक सुविधा देण्यामध्ये आपण चांगली मदत त्या ठिकाणी केलेली आहे. म्हणजे सरकारच्या, म्हणजे पिंपरी चिंचवड शहराचे जे काही आरोग्याच्या बाबतीतली काही हे आहे आरोग्य विभाग, त्याच्या माध्यमातून मग फवारणी असेल,
तुम्हाला माहितीसाठी सांगतो, ज्यावेळेस कोविड झाला होता, म्हणजे मी तुमच्यासमोर आज बोललो असं कोविडच्या जी महामारी होती, कोरोनाची जी महामारी होती, त्यावेळेस मी स्वतः ट्रॅक्टरवर बसून मी ट्रॅक्टर चालवून फवारणी करत होतो. मला माहिती होतं लोकांना, मी लोकांना असं चार हे करून चार कॉर्नर लावून मी एकट्यामध्ये बसत नव्हतो. मी लोकांमध्ये जात होतो, फवारणी करत होतो, लोकांना ऑक्सिजन बेड देत होतो, लोकांच्या घरी जाऊन धान्य देत होतो. मी स्वतः प्लाझ्मा देत होतो, मी स्वतः लोकांना इंजेक्शन्स देत होतो, काय लागेल ते ॲम्ब्युलन्स देत होतो. जर एखादा व्यक्ती जर त्या करोनामध्ये इतकी जबरदस्त हानी झाली, लोकांची मानसिक इतकी हानी झाली, मृत्यू पावले किती कुटुंबात, त्या लोकांना आम्ही मदत करत होतो. आम्ही घरात बसलो नाही. आम्ही हे माझ्या जवळ येऊ नको, हे माझ्या जवळ येऊ नको असं नाही केलं. एक वेळ तर तुम्हाला सांगतो, या शहरामध्ये अनेक डॉक्टरांना विचारा तुम्ही, एक वेळ तर अशी होती की 1000पेक्षा जास्त पेशंट ऑक्सिजनवर होते आणि आपल्या शहरामध्ये सगळा ऑक्सिजन संपायची वेळ आली होती. त्यावेळेस मी सत्तेत नव्हतो, त्यावेळेस मी माझा पक्ष सत्तेत नव्हता. पण त्यावेळेस या शहरातल्या सगळ्या हॉस्पिटलला विचारा, मी तुम्हाला डॉक्टरांची नावं देतो, तिथे जा. त्या डॉक्टर इतके टेन्शनमध्ये आले की 2 तासात आमचे ऑक्सिजन संपणार आहेत आणि ऑक्सिजनचे पेशंट सिरियस होणार आहेत आणि कदाचित मोठी कॅज्युलिटी या टायमाला होऊ शकते आपल्या या शहरामध्ये. 1000च्या वर पेशंट ऑक्सिजनमध्ये. त्यावेळेस आम्ही ऑक्सिजनचे टँकर रस्त्यावर आणून घेऊन आलो, प्रत्येक हॉस्पिटलला आम्ही ऑक्सिजन दिलं. हे काम केलं आहे आम्ही. का आमचं म्हणजे हे शहराबद्दल आम्हाला जी काही हे आहे आत्मीयता आहे, ती आमची कमी नाही होणार कधी. आम्ही कधीच म्हणलं नाही तुम्ही मला भेटा येऊ नका, हे करू नका, ते करू नका. आम्ही जातोय लोकांमध्ये, बोलतोय लोकांना. आता हे कोविडच्या संदर्भातलं तुम्हाला सांगतो, जर एकाच दिवशी जर 1000 पेशंट ऑक्सिजनवरची जर काही चुकीची घटना घडली असती तर आपण पुढं तोंड दाखवू शकलो असतो. पण आम्ही स्वतः कोविडमध्ये रस्त्यावर उतरलो. आम्ही काय कसल्याही संदर्भातली शहरातल्या नागरिकांच्या आरोग्या संदर्भामध्ये कधी आम्ही अंग चोरून काम केलं नाही. त्यांच्यामध्ये जाऊन आम्ही नेहमी काम केलेलं आहे. DP प्लॅन जो आता नवीन प्रसिद्ध झाला, त्याच्यावर 50,000च्या जवळपास काहीतरी त्याच्यावर हे आल्या, हरकती आल्यात. पण त्या 50,000 हरकती आल्यानंतर, तो 50,000 हरकती आल्यानंतर मला एक सांगा, हा DPच्या संदर्भामध्ये याच्यातली काही जी 4 आरक्षणांमधले इथला सर्वसामान्य नागरिक, इथला भूमिपुत्र ज्याला अडचण निर्माण होती, त्या आरक्षणाच्या संदर्भात आम्ही विरोधच केला ना. DP जे 2 TP तयार केले ते, त्या संदर्भात आम्ही निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांना सांगितलं ते TP प्लॅन आम्ही रद्द केले. हा DP प्रसिद्ध करण्याच्या DPबद्दल जेवढा त्यांना, म्हणजे त्यांच्या त्या 7 कामांमध्ये जेवढं DPबद्दल त्यांना वाटतं काम, DP रद्द करणार, DP रद्द करणं, DP सुधारणा करणं हे शेवटी राज्य सरकारच्या ताब्यात आहे. DPवर राजकारण करणं हे माझ्या ह्याच्यात पटत नाही. तुम्ही पहा, DPवर जर राजकारण करत बसला असतो तर 2017पर्यंत यांनी समाविष्ट गावांना न्याय दिला ना. मी DPवर काम केलं म्हणून आज समाविष्ट गावांचा राहण्याचं उंचीमान वाढलं, तिथल्या लोकांना चांगल्या सुविधा आम्ही देऊ शकलो. DPवरच काम केलं म्हणूनच करू शकलो. आज सुद्धा आमचं असं मत आहे की या DPवरच्या हरकती सूचना झाल्यानंतर योग्य ज्या हरकती आहेत, ज्यामुळं इथला भूमिपुत्र त्रस्त होतो, अनेक शेतकऱ्यांचं, ज्या शेतकऱ्यांचं नुकसान होतं त्या शेतकऱ्यांना त्यातनं बाहेर काढणं, जी लोक प्रामाणिकपणे या शहरामध्ये 40-50 वर्ष जी राहतात, त्यांच्या घरावर जर आरक्षण येत असेल तर ते काढणं, त्यांच्या घरावरून जाणारे रस्ते काढणं आणि योग्य अशा सुविधा या शहराला देणं. हे पहा, अजून एक 2031च्या दरम्यान या शहराची लोकसंख्या 50 लाखाच्या जवळ जाईल, पुढं अजून 10 वर्षांनी 1 कोटीच्या जवळ जाईल. मग त्या लोकांना सगळ्यांना जर आपल्याला सुविधा जर पुरवायच्या असेल, परत जर ट्रॅफिकची समस्या, पाण्याची समस्या, सार्वजनिक मूलभूत गरजांची समस्या जर येणार असतील तर ते आत्ताच विचार करून आपण त्याच्यावर प्लॅनिंग केलं पाहिजे. या अनुषंगानं मी DPच्या संदर्भातही काम करतो. PCMCचे मॉडेल स्कूल याच्यावर पण त्यांनी एक जास्त 50,000पेक्षा जास्त विद्यार्थी आता शाळेमध्ये शिकत आहेत. आपल्या शाळेतली एक मुलगी, तिला जर्मनीला स्कॉलरशिप मिळाली. इतकं चांगलं काम आम्ही त्या ठिकाणी करतोय. सर्वसामान्य कुटुंबातल्या विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळावं, चांगलं शिक्षण घेऊन त्यांनी चांगलं भविष्य करावं, याच्यावर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही चांगलं काम करतोय. दिव्यांगांसाठी दिव्यांग भवन उभारणारी पहिली महापालिका आहे पिंपरी चिंचवड महापालिका, ज्याचं उद्घाटन आदरणीय महाराष्ट्राच्या दादांनी केलं. पण ते बांधलं 2017 नंतर आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आम्ही मिळून बांधलं. दिव्यांगांच्या संदर्भातला जो पण त्यांना प्रशिक्षण द्यायचं आहे कौशल्य विकासाच्या माध्यमातून, ते सुद्धा देण्यासंदर्भातला निर्णय हा भारतीय जनता पार्टीचा पिंपरी चिंचवड शहरातल्या लोकांनी केला, नगरपालिकेतल्या पदाधिकाऱ्यांनी आम्ही मिळून केलेलं आहे. त्याचं उद्घाटन सुद्धा त्यांनीच केलं. म्हणजे ज्याचं उद्घाटन त्यांनी केलं त्यांना
हे कदाचित आठवत नसेल की हे 2017 नंतर झालेले हे प्रकल्प आहेत. अशा अनुषंगाने त्या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं. आता ते माझं एक तर ते त्यांचं उत्तरदायित्व काय ते घेणार आहेत असं म्हटलं. जर त्यांनी योग्य वेळी पालकत्व स्वीकारलं असतं तर आज त्यांना उत्तरदायित्व स्वीकारायची गरज आली नसती. कदाचित मला पण बोलायची गरज नसती पडली की उत्तरदायित्व. तुम्ही पालक होता, पालकत्व जर व्यवस्थित स्वीकारलं असतं तर आज ही वेळ आली नसती तुम्हाला प्रत्येक ठिकाणी जाऊन भाषण करून मला उत्तरदायित्व द्या असं करण्याचं. म्हणजे योग्य 25-30 वर्षे तुम्हाला पालकमंत्री म्हणून आपल्या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते म्हणून सगळ्यांनी तुम्हाला संधी दिली आणि तुम्ही आज पण पालकमंत्री आहात. तुम्ही उत्तरदायित्व मागण्याची गरजच नाही कारण तुम्ही पालकमंत्री आहात. उत्तरदायित्व तुम्हालाच शेवटी पालकमंत्री म्हणून तुमच्याकडे जाणार. पण या शहरामध्ये 2017 पासून तर जे आम्ही आत्तापर्यंत केलं त्या संदर्भामध्ये आम्ही प्रामाणिकपणे नेहमी मांडत आलो. याचा अर्थ असा नाही की आमच्यावर तुम्ही काही आरोप करणार आम्ही सहन करणार. मागच्या 10-15 वर्षामध्ये मी कधीच कुणावर आरोप केला नाही आणि करायची इच्छा पण नव्हती. पण एवढंच मागच्या 2-3 दिवसापूर्वी त्यांच्यावर जे माझ्यावर आरोप झाले किंवा माझ्याकडनं जे बोलायचं तर मी बोललो. याच्यापेक्षा मला जास्त काय बोलायचं नाही. हे शहर माझं आहे. या शहराचा स्वाभिमान मला आहे आणि पिंपरी चिंचवडकर म्हणून मला या पिंपरी चिंचवडचा स्वाभिमान आहे. मी स्वतः एक स्वाभिमानी पिंपरी चिंचवडकर आहे. धन्यवाद. तुम्ही अगदी कालच्या जाहीरनाम्यावर लाईन टू लाईन वन टू वन उत्तर दिलं की आता हे केलं तरी पण ही निवडणूक वैयक्तिक कार्याची. आजच्या सभेत सुद्धा अजित पवारांनी असं म्हटलं की नगरसेवक होण्याच्या आधी तुझ्या भंगाच्या गाड्या होत्या किंवा मग माझ्याच ताटातलं मीठ आणले निघालं. दादा बोलले की माझ्या ताटातलं मीठ आणले निघालं. का वैयक्तिक झालं असं वाटतं तुम्हाला? आता कळत नाही. पिंपरी चिंचवड महापालिकेमधलं म्हणजे मी जसं मागं पण एका ठिकाणी बोललो की मी एकदा आपल्या कमिशनरेटच्या भूमिपूजन पिंपरी चिंचवड कमिशनरेटच्या भूमिपूजनाच्या वेळेस आदरणीय मुख्यमंत्री देवाभाऊ होते, उपमुख्यमंत्री पालकमंत्री अजितदादा त्या ठिकाणी होते. मी मागणी केली की जर आपण जिल्ह्याचं विभाजन करणार असाल तर शिवनेरी जिल्हा म्हणून जर छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आहे आणि यावरच्या 5-6 तालुक्यांना मिळून पिंपरी चिंचवड शहर मिळून जर तिकडं आपण शिवनेरी जिल्हा केला तर तो आपल्याला योग्य राहील. तेव्हापासून त्यांना थोडंसं माझ्याबद्दल काय झालं असेल किंवा पिंपरी चिंचवड शहरामध्ये आत्तापर्यंत कधी कधी असं वाटतं ना किंवा मला संधी होती मी काय करू शकलो नाही. आता महेशला मिळाली तर महेशने ते जे सगळं केलं जे त्यांनी करायला पाहिजे होतं. त्याच्यामुळे कधीतरी त्यांना वाटत असेल एकांतात बसल्यावर की हा एकटाच व्यक्ती. आणि एक लक्षात घ्या तुम्ही राजकारणामध्ये बऱ्याच लोकांना पाहिलं असेल बरीचशी लोक अशी आहेत की ती सरेंडर होतात. मी कुणालाही सरेंडर झालो नाही आणि मी कुणाच्या दरवाजातही गेलो नाही. मी स्वाभिमानी आहे. मी ज्यावेळेस त्यांच्यापासून लांब झालो त्या दिवशी ठरवलं त्या दिवसापासून आजपर्यंत त्यांच्याकडे एकही काम घेऊन गेलो नाही. एकही काम घेऊन मला गरजच नाही पडत. मला जर पिंपरी चिंचवड शहरामध्ये लोकांनी न्याय द्यायचा मला राज्य सरकार मदत करते, केंद्र सरकारच्या योजना येतात आणि मग कुठंतरी असं वाटतं की आता हे काही लोक जे आहेत ज्यांना स्वाभिमान या शब्दाचा अर्थच कळाला नाही ती लोक सगळं सामान सगळं वस्तू साहित्य आमच्याकडून घ्यावं म्हणून आकाची टीम तिथे पोहोचते. आका खंडणी वसूल करतो. परत एकदा रोख तुमच्या मी तुम्हाला मागच सांगितलं होतं आत्ता पण सांगतो कुठल्याही ह्याला आरोपाला पुरावा असावा लागतो. मग मी उद्या काही बोलेल ना माझ्याकडे आरोप करायला भरपूर होते. मग त्या आरोप काही इतर चर्चा होत्या, काही इतर कोर्टात चालू आहेत, काही पेपरला आल्या त्या अशा भरपूर आहेत की त्यांच्या म्हणजे जर आपण आरोपाचा जर विचार करायला सुरुवात केलं तर महाराष्ट्रातला असा एकही जिल्हा नाही, असं एकही गाव नाही, असं एकही गल्ली नाही की तिथे यांच्यावर आरोप झाले नाही. सगळे आरोप झाले. पण गुन्हेगारीपासून भ्रष्टाचारापर्यंत सगळे आरोप झाले. पण त्या आरोपांवर बोलताना ठराविक आरोप असे आहेत की जे कोर्टामध्ये त्यांच्यावर केसेस चालू आहेत. त्या केसेसच्या संदर्भात बोललं 100% आरोप सिद्ध होतील ना. आता त्यांनी माझ्यावर काही आरोप करू द्या, एक लक्षात द्या, माझ्यावर काही आरोप करू द्या पण मी त्या आरोपांना लक्ष देतो. मात्र जे त्यांनी आरोप केलेले आहेत त्यांना स्पष्टपणे जे समजा 7 लाखाचा पूर्ण 7 गेला किंवा काय असे जे आरोप आहेत त्या आरोपांना स्पष्टपणे उत्तर देत नाही असाही त्यांचा एक आक्षेप आहे. तुम्ही काय सांगता? तुम्ही उत्तर देत नाही. तुम्ही त्यांनी केलेल्या टीकेवर त्यांच्यावर तुम्ही वैयक्तिक टीका केली पण त्यांनी जे आरोप केले त्याला उत्तर
7 कोटीचा ब्रिज झाला त्यांचं असं म्हणणं आहे. त्यावेळेस महापौर कोण होतं, त्यावेळेस पालकमंत्री, त्यावेळेस का नाही तुम्ही हे केलं? त्यावेळेस प्रत्येक स्थायी समिती चेअरमनमध्ये प्रत्येक पक्षाची लोक असतात, त्यावेळेस का नाही तुम्ही ॲडव लावलं? हे काय माहिती आहे का, निवडणूक आली आता, हा जो आरोप ते माझ्यावर करतात आज, त्यांनी लोकसभेला 2024च्या टायमाला जेव्हा आढळराव पाटील घड्याळाचं चिन्ह उभे होते त्यावेळेस महेश लांडगेच्या संदर्भात गुणगान गात होते. एका बाजूला महेश लांडगेचा ज्यावेळेस उपयोग आपल्याला पाहिजे त्यावेळेस महेश लांडगे चांगला, आपल्या पक्षाचा उमेदवार लोकसभेत निवडून यावा त्यावेळेस चांगला, आपल्या पक्षाच्या उमेदवाराचा पाठिंबा द्यावा म्हणून त्यावेळेस उमेदवार चांगला, महेश लांडगे चांगला. आणि ज्यावेळेस अशी परिस्थिती होती हे आता लोकांना कळून चुकलंय. हे जे राजकारणाची जी काही त्यांची जी टेंडन्सी, जी काही त्यांची म्हणजे राजकारण आल्यावर एक, राजकारण संपल्यावर एक, आपले आरोप झाल्यावर एक, आपले आरोप लपवण्यासाठी एक, दुसऱ्यावर खोटे आरोप करायचे. परत समजा उद्या ही जागा, मी त्या दिवशी पण सांगितलं, उद्या जर ही जागा परत राष्ट्रवादीला युतीमध्ये युतीत टिकली आणि जर राष्ट्रवादीला ही जागा गेली तर परत माझ्याकडे येतील, आमचा महेशला चांगला आहे, काम चांगलं करतो, हे करतो, ते करतो, शहरासाठी योग्य. कसं आहे, स्वार्थी राजकारण करणाऱ्यांचा त्याच्यामागचा दृष्टिकोन तुम्ही समजून घ्या. माझं मत असं स्पष्ट आहे, मी जे आवडत नाही ना, जे मला वाटतच नाही शहराच्या योग्य तर ते मी करणारच नाही. जिथं माझा स्वाभिमान दुखवतो ना तिथं मी जातच नाही. जिथं माझ्या शहराचा स्वाभिमान त्याला ठेच पोचेल तिथं मी ती कामच करत नाही, त्यांच्याकडे जातच नाही. का म्हणून जायचं? शहरामध्ये एवढी चांगली लोक आहेत, शहरामध्ये एवढे विचार करणारे लोक आहेत, शहरात राहून शहराचा विकास कसा करता येईल याच्यासाठी आपण शहरातल्या लोकांचे सजेशन घेऊ ना. त्याच्याकरता त्यांना कदाचित माझ्याबद्दल राग असेल. तुमच्या बंधूंना देखील त्यांनी ते आरोप बोललेले, कार्तिक म्हणजे आर्थिक असं मागचं सगळं बोललेले, आज देखील त्यांनी तो पुनरुच्चार केला. कोणतरी सर येतो आणि आर्थिक सर काय आता बोलावं या महाराष्ट्राच्या दादाला. म्हणजे तुम्ही निवडणूक पाहिली असेल तर बघा, 100-200 लोकांमध्ये सभा घ्यायला लागणं हे म्हणजे महाराष्ट्राच्या दादासाठी म्हणजे मला वाटत नाही त्यांच्या प्रतिष्ठेसाठी किंवा त्यांची एवढी मोठी प्रतिमा ते म्हणतात त्या प्रतिमेसाठी एवढं चांगलं आहे. त्याच्यात त्यांना मी असं म्हटलं चालेल का, त्यांच्या मुलाला पार्थ पवारच्या आधी स्वार्थ पवार म्हणलं तर चालेल का? अरे एखाद्याचा मुलगा घरात एखादा मोबाईल घेऊन आला, 18,000चा मोबाईल घेऊन आला, त्याचा वडील विचारतो अरे 18,000चा मोबाईल तिकडं आला कसा? इथं 1800 कोटीचा आमच्या एका दलित परिवाराच्या कुटुंबाचा जागा यांनी हडप केली, 1800 करोडची त्यांच्या मुलांनी, त्याच्यावर नाव आहे. आणि त्याचे वडील म्हणतात ते मला नाही माहिती. हे असं कुठं असतं का? आरोप करणं आणि ते सिद्ध करणं ह्याच्यात फरक आहे. आरोप तर मी रस्त्यावर जाता येतं कुणी पण करेल, माझ्या तो 100 आरोप करण्याचा त्यांना काय उचलली जीभ लावली टाळ्याला, माझ्यावर बोट करून म्हणती हे महेश लांडगे असं केले, कार्तिक लांडगेने असं केले, त्याच्या कार्यकर्त्यांनी असं केलं, हे केले. कुठं ते काय म्हटले ते की बाबा इथं कोण घर बांधायला लागलं, आता त्याचे पण मग इतिहास काढावा लागेल. मग मला पण कुणाचे टँकर चालू आहेत, कुणाच्या गाड्या चालू आहेत, कुणाचं काय चालू आहे, कुणाचं काय चालू आहे, एवढ्या खोलवर जाऊन इथल्या सार्वजनिक जी काय आपण इथली सार्वत्रिक निवडणूक आहे एवढ्या खालच्या दर्जाला जाऊन आरोप करणं हे मला वाटतं महाराष्ट्राच्या दादाला बरोबर नाही वाटत. सगळे लांडगे एकाच माळ्याचे मध्ये काही आंबे असं देखील तुम्हाला मी सांगितलं ना, हात ते जे नासके आंबे होते ना तेच त्यांना 2024ला वाटत होतं की हे आपल्या उपयोगाचे त्यांच्या निवडून येण्यासाठी. आज जे पण पहा तुम्ही मागच्या 2-4 वर्ष 5-6 वर्षातल्या राजकारणाची स्थित्यंतर पहा, जे लोक परिवारातला वाद दाखवत होते ते परिवार एकत्रच होता, मी पहिल्यापासून सांगत होतो. तरीसुद्धा महायुतीचा धर्म म्हणून आम्ही पाळला, महायुतीच्या उमेदवाराला इथं लीड दिला, आम्ही शहरात लीड दिलं. आणि फक्त दाखवण्यासाठी वाद दाखवण्यासाठी आता हे पत्रकार महाराष्ट्राला लपलेलं नाही आहे. भारतीय जनता पार्टीच्या या महायुतीमध्ये आपण का आलात, परत पवार साहेबांच्या बरोबर का चाललात तुम्ही, पवार साहेबांच्याबद्दल तुम्ही असं बोलत होता एक काळी की बाबा आता कुठंतरी ज्येष्ठ झाल्यावर थांबलं पाहिजे त्यांनी. म्हणजे एक एवढं अनुभवी व्यक्तीला जो ते बोलत होते, स्वतःच्या ज्यांनी त्यांना घडवलं त्यांना पण हे बोलत होते. पण कसं आहे माहिती का, राजकारणामध्ये मर्यादा सांभाळण्याचं आहे ना कदाचित फक्त गल्लीतल्या दादांनीच ठरवलं. राजकारणातल्या मर्यादा किंवा सगळ्यांच्या मर्यादा सांभाळायचं फक्त मीच ठरवलं. महाराष्ट्राच्या दादांनी पण ठरवलं पाहिजे की आपण सुद्धा मर्यादा नाही सोडली पाहिजे. 1दा 2दा 3दा 4दा 5दा 6दा किती वेळा आपण आरोप करणार, आणि आरोप करताना
त्याला काहीतरी आधार असला पाहिजे ना. विनाकारण आरोप करणं हे मला जमलं नाही. पण मी जे केलं शहरासाठी ते करत आलेलं मी ते तुमच्यासमोर मांडले. त्याचे सगळे प्रकल्प चालू आहेत, प्रोजेक्ट चालू आहेत, त्याची सगळी तुमच्यासमोरची डेव्हलपमेंट आहे. बऱ्याच ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची काही ठिकाणी एकत्र आहे. मात्र शहरामध्ये तुमचा थेट लढा होतो. त्यामुळं इथं टार्गेट करण्यासाठी महापालिका हेच आणि महापालिकेतलं कारभार हाच एक मुद्दा आहे. त्या अनुषंगाने त्यांनी तुमच्यावर टीका केली आणि तुम्ही त्यांना देशाने प्रत्युत्तर दिलं. तुम्ही कसं पाहता हे आता निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात आहे, हे झालं तर योग्य झालं की अयोग्य झालं? तुमचा लढा थेट अजित पवारांशी झाला. माझा लढा हा माझ्या शहरातल्या समस्यांबरोबर आहे, अडचणींवर आहे, बरोबर आहे. त्या दूर करण्यासाठी मी माझा लढा चालू ठेवणार. माझ्याबद्दल काय बोलतोय, कोण बोलतोय, काय बोलतोय, एखादी निवडणूक समोर आली तर त्या निवडणुकीला समोर जाताना शहराच्या लोकांना आपण विजन काय आपलं निवडणुकीला सामोरं जाताना ते सांगितलं पाहिजे. वाढणारी लोकसंख्या डोळ्यासमोर ठेवून बोललं पाहिजे, विकास आराखड्यावर बोललं पाहिजे, ना की म्हणजे एवढ्या प्रदीर्घ अनुभव असलेल्या नेत्यांनी आरोप आणि बदनामी करून मतं मिळत नसतात. हे जे आरोप आणि बदनामी त्यांनी जे माझ्यावर आज करता येते तसेच आरोप त्यांनी विधानसभेतही माझ्यावर केले होते. त्याला नागरिकांनी मतदारांनी उत्तर दिलं. त्यांनी मला परत 63,000पेक्षा जास्त मतं निवडून दिलं. तरीसुद्धा त्यांना जर असं वाटत असेल की बदनामी करून आणि आरोप करून जर निवडणुकीला सामोरं जावं तर मग आता लोक त्यांना मतदारातून उत्तर देतील. या शहराचा पिंपरी चिंचवडचा महापौर हा भारतीय जनता पार्टीचा असेल आणि बहुमतात भारतीय जनता पार्टी. पहिल्या पत्रकार परिषदेनंतर शहरातली हवा बदललेली. काय माहिती हो, आता काय होईल नक्की? थंडी वाढली. म्हणजे भाजपचे पुण्यातले नेते चंद्रकांत दादा, म्हणजे ग्राउंडवर आहे, त्यांनी 115चा आकडा केला. तुम्ही पण पिंपरी चिंचवडमध्ये ग्राउंडवर आहे, तुम्ही काय अनालिसिस केले किती नगरसेवक गेली तुमचे? बहुमतात भारतीय जनता पार्टी राहणार. पिंपरी चिंचवड शहराचा महापौर हा भारतीय जनता पार्टीचा राहणार आणि पिंपरी चिंचवड शहर परत हे विकासाच्या मार्गावर नेणार. हवा बदलली तर काय फरक पडणार नाही. कसली हवा? हवा बदलली असं राजकीय हवा बदल असल्या आरोपांनी हवा बदलती आहे. लोकांना कळते ना, विकासाच्या मुद्द्यावर बोलणाऱ्यांच्या मागे लोक राहतात. असल्या आरोपांनी हवा नसती बदलत. तुम्ही खरं तर तुमचे जिथे बसत आहे तुम्ही नाकारलाय तिथे बसत नाही. आज त्यांनी म्हटलं की मला पण फलंदाज डाव टाकता येतो, उचलून फेकता येतं आणि मी उठण्यावरती तुम्हाला चिकपट करणार आहे. बरं, माझी मान मजबूत आहे. माझी मान मजबूत आहे. त्यामुळं मला मेंदू म्हणजे बुद्धी आणि शक्ती हे फक्त पैलवानाकडे असतं म्हणून तो चाणक्य असतो. कुठला डाव समोरचा करणार आहे आणि त्या डावाला काय कशा प्रकारे त्या डावाला आपण सामोरं जायचं आणि कसं कुणाला चितपट करायचं हे तर जसं ते आपण म्हणतो ना, आमच्या रक्तातच आहे. आमच्या रक्तातच कुस्ती बिनमिलेली आहे. आमच्या मागच्या सगळ्या पिढ्यांमध्ये आम्ही कुस्त्याचाच आमच्याकडे सराव आहे. त्यामुळे आम्हाला त्याच्या डावाच्या संदर्भात सांगावं नाही. राजकीय डाव त्याच्यात ते काय सगळं स्थिती आली गल्ली बोळात त्यांना 200 लोकांपुढे सभा घ्यायला. तुम्ही मला सांगा ना, मग या पिंपरी चिंचवड शहराचा इतिहास तुम्हाला माहिती आहे सगळ्या पत्रकार बांधवांना. आत्तापर्यंत 1 सभा 2 सभा लय झाल्या 3 सभा याच्यावर सभा होत नव्हत्या. 1000 ते 2000 3000 लोक 128 जागेसाठी इच्छुक असायची. 115 उमेदवार कसे तरी तयार झाले त्यांच्याकडे. मग ही परिस्थिती कशामुळे याचं आत्मचिंतन केलं पाहिजे हो. तुम्ही पत्रकार त्यांना सांगा, महेश लांडगे तुमचा आरोप करत नाही, तुम्ही स्वतःचं आत्मचिंतन करा, आत्मपरीक्षण करा की आपल्या ही वेळ का आली, ही विचार करा ना. मला कशाला बोलायला लावताय? तुम्ही एकदम हुशार आहात, महाराष्ट्राचे दादा आहेत, तुम्हाला कळेल ना ते. तुमचे आता जे बसतात देवाभाऊ त्यांनी नेहमी म्हणलं की बसतात एक गाव मागं ठेवतो. देवाभाऊंनी काही गाव मागं ठेवलं अजितदादांसाठी? नाही, मला नाही सांगता जेव्हा त्यांच्या देवाभाऊंचा काय डाव आहे त्या ठेवलाय का नाही ठेवलाय मला काय माहिती नाही. अरे डाव टाकण्याच्या अगोदरच पाहिलं चितपट झालं त्याच्यावर डाव टाकायची गरजच पडत नाही. त्यामुळे बरेचसे लोक आहे ना अगोदरच चितपट झालेले, त्यामुळे त्यांच्यावर डाव टाकायचा नाही. म्हणजे हाताला हात लावायच्या आधीच डायरेक्ट मी चित झालो. हे सरेंडर झालेले लोक आहेत. मागे एक संघर्ष पाहायला मिळत होता ज्यावेळेस आमदार लक्ष्मणराव चिंचवडचा होणार, भोसरीचा होणार आणि कुणाचा होणार? भारतीय जनता पार्टी. भारतीय जनता पार्टीचा होणार तर आता गट आहे ते नाही.
तुमच्या भोसरीचा होणार फायदा महाराष्ट्र सरकार की चिंचवडचा? या पिंपरी चिंचवडचा स्वाभिमानी नागरिक होणार माफ या पिंपरी चिंचवडचा स्वाभिमानी नागरिक होणार आणि तो स्वाभिमानी नागरिक पिंपरी चिंचवड शहरातला स्वाभिमानी का म्हणतो माहिती का? कारण त्याला या इथल्या शहराचा स्वाभिमान आहे. स्थायी समिती स्वाभिमानी नागरिक होणार पिंपरी चिंचवड शहर. भोसरीची की चिंचवडचा? स्वाभिमानी नागरिक पिंपरी चिंचवड शहराचा होणार. दुसरीचं आज आणि दादा प्रॉपर्टीचा विषय काढला की काय सुद्धा तुम्ही महानगरपालिकेची अरे मला काय म्हणायचे राजनगरच्या तालुक्यात कुठे जमिनी घेतल्या हा आता एकेच्या नावाने कुठं प्रॉपर्टी केली असं की आत्ताच्या सभेत अजित पवारांनी आहे. आता हे आरोप सेम आहेत ना. विधानसभेच्या टायमाला तेच आरोप होते तेच रिपीट करते तेच रिपीट आहे. दुसरं काय याच्यात सांगा बरं. तेच रिपीट करतात. आरोपाला काहीतरी अर्थ पाहिजे ना. महेश लांडगेंनी कुठंतरी काय म्हणतात त्याला कंपनी घेतली. हा असं काहीतरी त्याचं प्रूफच नाही राहते. मला तर वाटतच नाही. मला जे एकदा त्या ना ह्यांना माहीत ज्यांना जिथं वाटतं ना जिथं परदेशात माझं काय आहे तिथं मी तिकीट मला तिकीट काढ आणि तिकडे न्या तुमच्या सकट सगळ्यांना दाखवा ही महेश लांडगेची प्रॉपर्टी म्हणून. लंडनला तुम्ही आता काय विचारलं काहीतरी चुकीचे आरोप करून लोकांना निवडणुकीच्या विकासाच्या मुद्द्यावर नदूर श्रीगंड न्यायचे. बाकी काही उद्देश नाही त्यांचा. हे जे आता आपण केले ते झाकण्यासाठी त्यांना काहीतरी. तुम्ही मुख्यमंत्री पण स्वतः असे म्हटले होते की विकासाच्या मुद्द्यावर पाठवण्यासाठी ते टीका करत आहे आणि तुम्ही त्यांच्या टीकेला उत्तर देऊन तुम्ही त्यांच्या ट्रॅक मध्ये अडकला असं झालं का की म्हणजे त्यांना विकासाच्या नाही. हटवायचीच होती आणि तुम्ही पण हटला आणि नाही मी हटलो नाही. मी हटलो नाही. मी विकासाच्या मुद्द्यावर तेव्हा पण होतो आत्ता पण. हे मागच्या 10-15 वर्षाच्या राजकीय माझ्या प्रवासामध्ये मी विकासाच्या मुद्द्यावर कधीच हटलो नाही. मध्ये जे 2 दिवस होतं ते उत्तर देणं त्याला गरजेचं होतं. तुम्हीच पत्रकार सारखे मला म्हणत होतात की सगळे तुम्ही काहीतरी त्याच्यावर उत्तर द्या. आता माझी मानसिकता नव्हती पण त्याच्यात तुम्हाला असं वाटत होतं की मी पत्रकारांना अटेंड करत नाही. आता पत्रकारांना अटेंड करायचे तर पत्रकारांचे प्रश्न असे असतात. आता तुम्ही मला इथं बसल्यापासून इतके प्रश्न विचारले 4-5 त्या 4-5 प्रश्नात फक्त अजितदादा हे बोलले पण ते अजितदादा बोलले आणि हा पुरावा असं तुम्ही बोललेच नाही. फक्त त्यांनी आरोप केले. त्याच्यावर मी आरोपाला उत्तर 2-3 शब्दात दिलं. आणि एक काय असतं माहिती का कधीतरी असं मी एका पुस्तकात वाचलं होतं. आता वाघ म्हणलं तरी खातो वाघ्या म्हणलं तरी खातो नाही. मग आता जर माझ्या नशिबात लिहिलेलंच असेल काय माझं बरं वाईट त्यांच्याकडनं घडणार तर घडेल नाही तर माझी कर्म मला वाचवतील ना. दादा तुम्ही एकीकडे होता आम्ही विकास कामं केली तुमच्या सातमध्ये 9 वर्ष राष्ट्रवादीच्या जे काही नेत्यानं पाहण्या शब्दाकडे म्हणजे आता हा काही विकासाचा प्रचाराचा मुद्दा आहे का? गरुडा तुका रॉकी आणि काय 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 का प्रचाराचा मुद्दा आहे का? आम्हाला नाही अरे मग ते मला हा कळतच नाही. हा लोकांना प्रचाराचा मुद्दा आहे का? गरुडा रॉकी ते काय काय अजून काय काय हे करतात. अरे प्रचाराचा मुद्दा काय असला पाहिजे? महाराष्ट्राच्या दादानी विजन मांडलं पाहिजे. महाराष्ट्राच्या दादानी पिंपरी चिंचवड शहरात मागचे 25 वर्ष जे केलं नाही ते भारतीय जनता पार्टीने केले ते मांडलं पाहिजे. त्याच्यावरून आपण ज्या रस्त्याने जातो अरे हा रस्ता नव्हता 2017ला आता कसं झाला? या शहरामध्ये आंध्रचं पाणी नव्हतं ते कसं काय आलं? याच्यावर बोललं पाहिजे ना. आता रॉकी कुठं आला आणि तो काय गरुडा कुठं आला हे काय नवीन हे राजकारणात वेगळ्या दिशेत चालले कुठंतरी चाललंय. तुमच्यावरती टीका केली त्याच्यात म्हणलं की WT कंपनीचा थर्ड पार्टी ऑडिट करणं गरजेचं आहे. त्यांची प्रॉपर्टी एवढी वाढलीच काय असं म्हणत तुमच्यावरती विषय त्यांना विचार तुम्ही तुमच्या सहकार्याविषयी आणि हे संपूर्ण अहो ते मी तुम्हाला काय सांगितलं कुणाचा टर्नओव्हर किती वाढला कुणाची प्रॉपर्टी किती वाढली. आता ह्याच्यात जर मी उत्तर देत बसलो तर माझा विकासाचा मुद्दा भडकरटेल. नाही तर मी जर त्यांच्या असं काढत बसलो की 1991 पासून मी स्वर्गीय खासदार संभाजीराव काकडेंपासून तिथला जर सगळं काढत बसलो कारखाने अमुक तर माझा मुद्दा बाजूला राहतो. माझ्या शहराची जी निवडणूक ज्या मुद्द्यावर मला न्यायची विकासावर जी करायची त्याच्यात ते त्यांना बोलू द्या. त्यांना काय आरोप करायचे ते करू द्या. तथ्य नसलेल्या आरोपावर मी निवडणूक बिलकुल करत नाही. तुम्ही 2024ची माझी विधानसभा पहा माझ्यावर भरपूर आरोप केले. भरपूर महाराष्ट्रातले अनेक मोठमोठे लोक आले तज्ज्ञ लोक आले विचारवंत आले
वेगवेगळ्या क्षेत्रातली एकदम तज्ज्ञ माणसं आली, त्यांनी पूर्ण आरोप केले, पण बीड बुडाचे आणि त्यांच्याकडून मला अपेक्षा नाही एका पैलवानावर एवढ्या तज्ज्ञ आणि म्हणजे काय म्हणतो आपण त्याला उच्च शिक्षित लोकांनी असे आरोप करणं बिनबुडाचे हे मला पटत नाही. त्यांनी आरोप केले, त्यांना माझ्याकडनं मला शेवटचा प्रश्न, रोहित पवारांनी सांगलीच्या सभेत तुम्हाला भ्रष्टाचारात पकडलेला धोका असेल. परत तेच आलंय. आता ते म्हणत होते रॉकी का काय ते गरुडा, आता तुम्ही बोका, ते त्यांचे चुलते म्हणले आका. आता ह्याच्यावर निवडणूक चालली का आपल्या? निवडणूक चालली का पाहिजे विकासाच्या मुद्द्यावर चालली पाहिजे. आणि एवढा परंपरा असलेली जी काही त्यांची परंपरा आहे कुटुंबाची, त्यांच्यासारख्या कुटुंबातल्या लोकांनी म्हणजे एवढ्या राजकारणात समाजकारणात योगदान असलेल्या परिवारानं निवडणुका या विकासाच्या मुद्द्यावर नेल्या पाहिजे. असं बोका आका आणि काहीचं काही बोलणं याला कुठं प्रचार म्हणतात का? काय त्याला पातळी सोडली आहे प्रचाराची. चला आपण सगळे आलात, आपल्या सगळ्यांचं धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.